हाय, गुड मॉर्निंग. आज आहे गुढीपाडवा. हा व्लॉग जरी आज केला असेल तरी हा अपलोड मात्र उद्याच होईल, कारण की गुढीपाडव्यासाठी सुट्टी घेऊन मी तर आले होते माझ्या घरी आणि तिथे नेटवर्क नसतं, हे पक्का. ॲक्च्युली हा वीक म्हणजे सोमवार ते शनिवार इतका बिझी गेला होता. नाईट, कॉलेज, प्रॅक्टिकल, वायवा अँड ऑल. सो ते सर्व संपवून आम्ही काल निघालो घरी यायला. बट एनिवे, ज्याचं शेवट गोड त्याचं सर्वच गोड. शेवट की सुरुवात? आजपासून नवीन वर्षाची सुरुवात झाली. सो तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. काही लवकर उठून सर्व आवरून फ्रेश वगैरे होऊन झाल्यावरती मी केलं जेवण, कारण की आज नैवेद्य दाखवायचा होता. बिकॉज ऑफ माझी फॅमिली असते मुंबईला आणि आता 2 आजी, काका आणि चुलत काकाचा मुलगा मुंबईवरून आले होते. जेवणाचं काही इतकं परफेक्ट येत नाही, पण शिकते. ठीक आहे, कोरोनामुळे तितकं तर शिकायला भेटलं आणि त्याचा कुठेतरी उपयोग होतो, हे खूप छान वाटतं. सो आजच्या जेवणात टुडे स्पेशल म्हणून पुरी, वाटाण्याची उसळ, भात, गोडी डाळ आणि श्रीखंड, जे की मी बनवलं होतं. ऑब्व्हियसली कोकणी आहे म्हणजे नारळाशिवाय तर आपलं काही घास उतरणार नाही. बरोबर ना, वाटप नाही तर चवच नाही. ते जेवण तर ऑलमोस्ट तयार होतच आलेलं आणि ही इथे चालली होती घोडीची तयारी. नंतर वडे आणि पापड तेवढे तळायचे राहिले होते, ते तेवढं करून घेतलं. जेवण तर तयार झालंच होतं, आता थोडं म्हटलं त्यांना मदत करू. सो हे आवरून मी पण गेली घोडी. सो आता बघूया घोडीची तयारी. तर घोडीची तयारी ऑलमोस्ट होत आलेली. ह्यांनी छान अशी त्याच्याभोवती रांगोळी वगैरे काढली होती आणि फुलांनी आम्ही सजवत होतो. घोडे कसे करतात? याची फुलं ओपन करायची, दुसरं फुलं ओपन करायचं, एकात एक घालायचे. करून दाखव. सो ह्या काकाच्या मुलाला सर्व काही माहीत होतं, बिकॉज तो लहानपणापासून इथेच होता आणि हा काहीतरी शिकवत होता. घोडीच्या भोवती चाफ्याच्या फुलाचे घोडे बनवून ठेवले जातात. फुलाचं नाव काय आहे? चापा. या सगळ्या गडबडीत सुद्धा मनीमावशी खेळणं परमनंट. कारण आणि आमची ही होती घोडी. सर्व झाल्यानंतर मी नैवेद्याच्या वाड्या काढल्या. देवाला दाखवायचं नैवेद्य केळीच्या पानामध्ये देतात ते माहिती होतं, पण हे पान चांदवडचं पान आहे असं आजीने सांगितलं आणि ह्याच्यावरती नैवेद्य देतात. गुढी म्हणजे फ्लॅग आणि पाडवा म्हणजे फर्स्ट डे. हा तो दिवस आहे जेव्हा श्रीराम वनवासातून 14 वर्षानंतर सीतामातेसह अयोध्येत परतले होते. आनंदाचा सण म्हणून गुढीपाडवा आणि नववर्ष साजरा केला जातं. हा नैवेद्य देवाकडे, तुळशीकडे, गुढीकडे जेवण करतो तिथे आणि पितृपक्षाला देऊन पाणी सोडून पाया पडतात, गाराणं घालतात आणि मग एकत्र जेवलं जातं. क्यूट मनीमाऊंना खाऊ घालून आम्ही सुद्धा पोटभर जेवलो. संध्याकाळी निघायची वेळ झाली. देवाच्या पाया वगैरे पडून मी घरात आजीला बाय बाय बोलून निघाले. आता घरी गेलं की बाहेर निघावंसंच वाटत नाही, पण काय करणार, जावं तर लागणारच होतं. तिथून निघून मी आले मामाच्या घरी. माझं ॲक्च्युली एक कामसुद्धा होतं. ही होती माझ्या मामाच्या घरची गुढी आणि हिचंसुद्धा दर्शन झालं. सो पाया वगैरे पडून थोडा रेस्ट वगैरे केला. त्याच्यानंतर ड्युटीचा युनिफॉर्म प्रेस केला, कारण की आज होता गुढीपाडवा. सुट्टी असली तरी उद्या मात्र ड्युटीवर जावंच लागणार होतं. घरी येण्याचं सुख काय असतं हे फक्त बाहेर राहणाऱ्यांना माहिती. जेवण वगैरे करून त्या बॅग करून मी गेले झोपून. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही परत कर्मभूमीवर परतलो. आता माहीत नाही परत कधी जायला. थँक्स टू वॉचिंग. बाय बाय.